गोदूताई परुळेकर विडी घरकुल येथील बाधा निवारण दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी 5000 भाविकांना अन्नदान करण्यात आलं। कॉम्रेड गोदूताई परुळेकर विडी घरकुलमध्ये सर्व बाधा निवारण दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सुमारे 5000 भाविकांना महाप्रसाद स्वरूपात अन्नदान करण्यात आले। डिसेंबर 2023 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली असून मंदिर समितीच्या वतीने दर पौर्णिमेला भाविकांसाठी अन्नदानाचा उपक्रम नियमित राबविला जातो। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, आरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। भक्तांनी श्री दत्तांचे दर्शन घेत गुरूंच्या चरणी प्रार्थना अर्पण केली। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी मंदिर समितीचे बाबू चिप्पा आणि योगेश अकीम यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाची माहिती देत मंदिराच्या माध्यमातून दर पौर्णिमेला अन्नदानासह विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले। दरवर्षी दोन मोठे उत्सव असतात या ठिकाणी, एक गुरुपौर्णिमा आणि एक दत्त जयंती। जुलैमध्ये जे गुरुपौर्णिमा सर्व ठिकाणी होणार आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा गुरुपौर्णिमा निमित्त सर्व बाधा निवारण दत्त मंदिर येथे विविध कार्यक्रम सकाळपासूनच चालू आहेत। या निमित्ताने भागातील जवळजवळ आपण 5000 लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। घरकुल भागात एकमेव दत्त मंदिर असल्याकारणाने या ठिकाणी लोकांनी गुरु मानून दत्तभक्त आणि गुरुभक्त या ठिकाणी सकाळपासूनच एक प्रकारची महाप्रसादासाठी तसेच दर्शनासाठी सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित असून महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। 6 वाजल्यापासून काकडा आरती आणि श्री दत्त महाराजांची महाअभिषेक, ओम हवन पूजा आणि दुपारी 12 वाजता महाआरती असले या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। दर महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद 1000 लोकांचं या ठिकाणी महाप्रसाद घेण्यात येत असतो। हे महाप्रसाद फक्त आणि फक्त लोकांनी देणगी दिलेल्या 1 रुपयापासून अनेक लोकांनी 10 रुपये, 20 रुपये, 21 रुपये, 51 असं 101 अनेक यथाशक्ती काही लोकांनी डाळ, तांदूळ वगैरे काही ना काही पदार्थ या ठिकाणी देत असतात। त्या दिलेल्या देणगीमधूनच या ठिकाणी महाप्रसाद आम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी आम्ही महाप्रसाद करत असतो। अनेक वर्षापासून 1 वर्ष 2 वर्षापासून इथं मंदिर वगैरे झालेलं आहे। दर गुरुपौर्णिमेला प्रसाद वाटप आणि सेवा, भक्ती, पूजा सर्व पाय इथं ठीक होत आहे। इथलं देवाचं पूजा वैशिष्ट्य असं म्हणजे की इथलं जे आपलं मनोकामना आहे, माझं वैयक्तिक आहे, जे आपण पाया पडून विचारतो ते नवस पूर्ण झालेलं 100% होत आहे। इथं सर्व बाधा निवारण दत्त मंदिर जे 25 डिसेंबर 2023 पासून स्थापना केलेलं आहे, तेव्हापासून भक्तजनांचं चांगलंच प्रोत्साहन आहे आणि दर पौर्णिमेला 1000 ते 800 लोकांचं या ठिकाणी दर पौर्णिमेला महाप्रसादाचं वाटप असतं आहे आणि ह्या महाप्रसादासाठी भक्तजनांचंही चांगलं प्रोत्साहन आहे आणि देणगी वगैरे जे येते ते भक्तांनीच देते। ती चांगलं इथं सर्वांचं जे मनोकामना आहे चांगलं, सर्व बाधा त्यांचे जे काही बाधा असतील ते सगळं निवारण होत आहे आणि भक्तांचं चांगलं इथं प्रोत्साहन आहे। यावेळी पहाटेपासूनच भक्तांची मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, तर मंदिर समितीच्या सभासदांनी या उत्सवासाठी अथक परिश्रम घेतले।